नमस्कार. शुभ ज्योतिषाच्या या एपिसोडमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज आपण मिथुन लग्नाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणानुसार ते राशीफलाबाबत चर्चा करणार आहोत. माहे सप्टेंबर 2025च्या कालावधीची. मिथुन लग्न म्हणजे तुमच्या जन्मकुंडलीमध्ये पहिल्या चौकोनामध्ये 3 हा आकडा असेल तर ते मिथुन लग्न आहे. गोचर भ्रमणामध्ये मिथुन लग्नस्थानी सध्या गुरुचं भ्रमण सुरू आहे. द्वितीय स्थानात कर्क राशीत शुक्राचं भ्रमण सुरू आहे. तृतीय स्थानामध्ये सिंह राशीमध्ये सूर्य, बुध आणि केतू यांचं भ्रमण सुरू आहे. चतुर्थ स्थानामध्ये कन्या राशीमध्ये मंगळाचं भ्रमण सुरू आहे. तूळ, वृश्चिक, धनु आणि मकर या राशींवरनं कुठल्याही ग्रहाचं भ्रमण नाही आहे. मिथुन लग्नाच्या भाग्यस्थानामध्ये कुंभ रास असून तिथे राहूंचं भ्रमण सुरू आहे. दशम स्थानामध्ये मीन राशीतून शनींचं भ्रमण सुरू आहे. लाभस्थान आणि व्ययस्थान इथे मेष आणि वृषभ राशी आहेत अनुक्रमे, ज्याच्यावरती कुठल्याही ग्रहाचं भ्रमण सुरू नाही. धन्यवाद गुरुजी. आपण शिक्षणापासून सुरू करूयात. गुरुजी, मिथुन लग्नासाठी सप्टेंबर महिन्यात शिक्षण आणि अध्ययनाच्या दृष्टीने एकूणच स्थिती कशी आहे? मिथुन लग्नाचा लग्नी गुरु आहेत आणि त्यांची पंचम स्थानावरती म्हणजे विद्यास्थानावरती पूर्ण दृष्टी आहे. आणि पंचम स्थानामधल्या तुळा राशीचा कारक ग्रह हा द्वितीय स्थानामध्ये आहे. त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टीने कुठलीही अडचण कुठल्याही वयाच्या विद्यार्थ्याला नाही. विदेशात शिक्षण घेणे किंवा शिक्षणासाठी प्रवास यासाठी ग्रह अनुकूल आहेत का? हो, जसं मी म्हटलं ना की विदेशात जाणाऱ्या शिक्षणासाठी जाणाऱ्या जातकांसाठी कुठल्याही प्रकारची अडचणीची स्थिती नाही आहे. त्यामुळे काही अडचण नाही. नोकरी आणि करिअर याविषयी आपण आता बोलू. मिथुन लग्नाच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात नवीन नोकरीच्या संधी किंवा बढतीच्या किंवा पगारवाढीची शक्यता आहे का? मिथुन लग्नाच्या जातकांच्या लग्नी गुरु आहे आणि त्याची भाग्यस्थानातल्या राहूंवरची पूर्ण दृष्टी आहे. त्यामुळे या ठिकाणी इथे कसं आहे की थोडंसं तुम्हाला ज्यांना परत मी आधीच्या एका जन्मलग्नामध्ये सांगितलं की पैसे भरून ज्यांना नोकरी लागायची आहे त्यांना नोकरीचे खूप ब्राईट चान्सेस आहेत. त्यांनी संपर्क साधावे, ओळखीचे व्यक्ती कोणी असतील वगैरे की तिथे त्या ठिकाणी आहेत व्यक्ती ओळखीच्या, पण सध्या त्या दृष्टीपथात आलेल्या नाही आहे. तर त्या व्यक्ती त्यांच्या दृष्टीपथामध्ये 15 सप्टेंबर नंतर येतील आणि त्यामुळे 15 सप्टेंबर नंतर त्यांची नोकरी लागण्याची कामं होतील. आणि कुठली बदलाची शक्यता असल्यास ती भारतात आहे का परदेशात? नाही, सध्या दशमावरनं शनींचं भ्रमण सुरू आहे आणि लग्नी गुरु आहेत, तर त्यामुळे तशा प्रकारची कुठलीही परिस्थिती नाही आहे. नोकरीतील अस्थिरता, अचानक बदल किंवा नुकसान याबाबत सावध राहणं गरजेचं आहे? हो, दशमामध्ये शनी आहे, भाग्यस्थानामध्ये शनींच्या म्हणजे व्ययात राहू आहेत आणि शनींच्या सोबत षडाष्टक योग करता आहेत ते केतू आहेत. खूपच काळजी घ्यायला पाहिजे आहे. म्हणजे जो गुन्हा आपण केला नाही त्या गुन्ह्यासाठी आपल्याला जबाबदार धरून शिक्षा होईल. जी चूक आपण केलेली नाही आहे त्या चुकीसाठी आपल्याला जबाबदार धरून आपल्याला शिक्षा होईल. हे सगळं बहुतांशी दशमावरल्या शनींच्या भ्रमणाचं फलित आहे. आपण शनी महात्म्य ऐकलेलं आहे. त्यांनी काहीच केलेलं नसतं विक्रमाने. तो हार त्या हंसानी गिळलेला असतो पण शिक्षा त्याला होते. या दृष्टीने जर थोड्याशा चौकस राहून शनींचं बळ प्राप्त करायचं असेल तर रोज शनींची 10 नावांचं स्मरण करावं आणि दर शनिवारी शनी महात्म्याचं पठण करावं. धन्यवाद गुरुजी. आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता याकडे वळू. मिथुन लग्नाच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करणं कितपत फायदेशीर असेल? मिथुन लग्नाच्या जातकांच्या दशमात परत जसं मी म्हटलं की शनी आहे आणि दशमावरती गोचरीच्या
मंगळांची शत्रू राशीतनं दृष्टी आहे. त्यामुळे या महिन्यात तर कुठलाही नवीन व्यवसाय असा काही सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्या दृष्टीने प्रतिकूलताच सगळीकडे असल्यामुळे शक्यतो प्रयत्न करू नये. जे आधीच व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी अडथळे दूर होण्याची किंवा प्रगती होण्याची शक्यता आहे का? ज्या जातकांचा व्यवसाय सुरू आहे आणि त्यांना जर 30 मार्च पासून आधीपासून जर थोड्या प्रमाणामध्ये अडथळ्यांची तीव्रता जर जाणवायला लागली असेल आणि आता वर्तमानामध्ये त्यांना खूप अडथळे व्यवसायामध्ये येत असेल, माल मिळत नाही आहे किंवा जे एजन्सी व्यवसायामध्ये त्यांना ते ओरिजिनल कंपनी त्यांच्याकडे माल पाठवत नाही आहे, त्यांचे कस्टमर्स त्यांचा घोषा लावत आहेत आणि अशा प्रकारची परिस्थिती ही प्रत्येक व्यवसायामध्ये असेल. कापडापासून धान्यापर्यंत, त्याच्यानंतर कोल्ड्रिंक्समध्ये, म्हणजे स्वतःचा व्यवसाय करणारे जे दुधवाले असतील, पिशव्या जे वाटप करत असतील, त्यांना सुद्धा प्रत्यक्षात दूध उपलब्ध करून होणं आणि ते आपल्या कस्टमरला देण्यामध्ये सुद्धा या महिन्यामध्ये अडचणी खूप येतील. तर त्या दृष्टीने त्यांनी थोडंसं संपर्कात राहावं त्या पालक संस्थेशी, म्हणजे त्या कंपनीशी किंवा त्या दूध डेअरीशी, आणि म्हणजे मग त्यांना अडचणी येणार नाही. याच्यावरती काही उपाय असू शकतो? उपाय त्याच्यावरती म्हणजे उपाय असा आहे की त्यांनी शनींना थोडंसं हे करावं आणि त्या दृष्टीने एक मंत्र हनुमानाचा आहे, तो रोज 27 वेळा आणि शनिवारी 108 वेळा म्हणावा. ओम नमो भगवते श्री हनुमते महाबल पराक्रमाय महाविपत्ती निवारणाय भक्तजन मन कल्पना कल्पद्रुमाय दुष्टजन मनोरथ स्तंभना प्रभंजन प्राणप्रियाय शुम स्वाहा. आणि शक्य असेल तर ज्या दिवशी शनी प्रदोष, शनी अमावस्या किंवा शनिवारी येणारं पुष्य नक्षत्र असेल तर त्या दिवशी या मंत्राचं पल्लव लावून श्री सुक्ताचे एक 8 आवर्तनं नक्की करावे. म्हणजे मग त्यांना कुठल्याही प्रकारचा भविष्यामध्ये त्रास होणार नाही. कारण शनी आता त्या मीन राशीमध्ये जवळपास 2 वर्ष अजून राहणार आहेत. त्यामुळे केव्हा ना केव्हा मधनं ही परिस्थिती निर्माण होणार असल्याने त्यांनी हा उपाय जरूर करावा. व्यवसायाच्या संदर्भात प्रवासाची गरज किंवा त्यामुळे लाभ दिसतो का? व्यवसायाच्या संदर्भामध्ये प्रवासची गरज भासणार नाही आणि त्यामुळे तसा काही अडचण येणार नाही. पण राहू परत भाग्यस्थानामध्ये आहे आणि दशमात ज्याला आपण म्हणतो तिथे गुरूंची रास आहे, त्याच्यावरती गुरूंची दृष्टी असल्यामुळे यदा कदाचित जर एकदम घाई गडबडीमध्ये जर व्यवसायासाठी भ्रमण करावं लागेल तर ते जरूर करावे, ते फायदेशीर राहील. धन्यवाद गुरुजी. आता आपण कर्ज, आर्थिक साह्य, गुंतवणूक या विषयांकडे वळू. मिथुन लग्नासाठी सप्टेंबर महिन्यात कर्जासाठी अर्ज करणं योग्य ठरेल? हो, फायनान्शियल सिच्युएशन आहे. मंगळ हा इकॉनॉमिक्स आणि फायनान्सचा कारक आहे आणि तो सुखावह स्थानावरनं भ्रमण करतोय, म्हणजे सुखस्थानात नाही. कर्ज मिळणं म्हणजे ही एक सुखाची बाब आहे आणि परत कर्जाचा कारक हा ग्रह आहे. कर्ज निवारणाचा कारकही आहे, तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देणाराही कारक मंगळ आहे आणि तो चतुर्थ सुखस्थानात आहे. त्यामुळे जरूर अर्ज करावे. धन्यवाद गुरुजी. गुंतवणुकीच्या बाबतीत मिथुन लग्नासाठी कोणतं क्षेत्र यंदा अनुकूल दिसतं? गुंतवणुकीच्या बाबतीत सगळ्यांनी बहुतांशी प्लॉट्स घेऊन त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी. कारण परत धरासुत मंगळ हा सुखस्थानात आहे आणि तो दशमाच्या समोर आहे आणि एक परत अशी त्याची दृष्टी सप्तम स्थानावरती आहे, एक दृष्टी त्याची लाभस्थानावरती स्वतःच्या राशीवरती आहे. असं हे भ्रमण सुरू असल्याने त्यांनी नक्की 4 जणांनी मिळून एक मोठं शेड विकत घ्यावं आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करून त्याचे प्लॉट पाडून ते कमर्शियलरित्या ते येणे झालेले प्लॉट विकावे. अशा प्रकारची गुंतवणूक त्यांना करण्यास हरकत नाही. या महिन्यातील गुंतवणूक ही दीर्घकालीन फायदेशीर ठरेल का अल्पकालीन? दीर्घकालीन फायदेशीर ठरेल, कारण जर त्यांनी जमिनीमध्ये केली तर. पण इतर ठिकाणी केल्यानंतर ती थोडीशी अल्पकालीनच राहील. त्यातल्याही त्यात जर आणखीन एक दीर्घकालीन उपाय असा आहे की त्यांनी केमिकल्समध्ये
आता म्हणजे जसं आपण म्हणतो की केमिकल्समध्ये अशी गुंतवणूक करण्याची काही तशी सोय नाही आहे की केमिकल्स घेऊन ठेवले आणि ते विकले. तर त्याच्यापेक्षा त्यांनी ज्या केमिकल इंडस्ट्रीजचे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी गुंतवणूक करावी, म्हणजे मग त्यांना दीर्घकालीन गुंतवणुकीचा फायदा मिळेल. आता आपण मालमत्ता आणि वारसा या विषयांकडे वळू. आपण अगोदरच सांगितलं की मालमत्ता खरेदी करणं योग्य ठरेल, पण वारशातून मालमत्ता मिळण्याची शक्यता या महिन्यात आहे? नाही, वारसातून मालमत्ता मिळणार नाही, कारण वृषभ लग्नाचे जे दशमस्थान आहे, मिथुन लग्नाचे जे दशमस्थान आहे तिथे शनी आहेत आणि संततीला दशमस्थान, संतती स्थान जे आहे ते तुळ राशीचं आहे आणि तुळेंचा स्वामी कर्केत आहे. त्याचं आणि राहूचं थोडंसं षडाष्टक असल्याने सध्या तूर्त वारसा हक्काने काही मिळण्याचे, म्हणजे त्यांनी प्रयत्न पण करू नये, सुतोवाच पण करू नये. आता आपण नातेसंबंधांकडे वळूयात. गुरुजी, मिथुन लग्नाच्या लोकांसाठी जे प्रेम संबंध आहेत त्यांच्यासाठी कुटुंबाशी बोलण्याची ही योग्य वेळ आहे? हो, चांगली वेळ आहे. जर सगळं जमून आलेलं आहे आणि त्यांना घरातही विचारणा झाली असेल मिथुन लग्नाच्या जातकांना की अरे तुझ्या जर मनात कोणी असेल, म्हणजे ते स्त्री असो वा पुरुष असो, तुझ्या मनात कोणी असेल तर तू आम्हाला सांग. आगामी पहिल्या विवाह जो कालावधी होतो म्हणजे पहिल्या मुहूर्तावरती तुझा लग्नाचा बार आम्ही उडवून देऊ, अशा प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळेल. त्यामुळे काही हरकत नाही. आणि जे अरेंज मॅरेजसाठी बघतायत त्यांच्यासाठी प्रस्ताव येण्याची शक्यता या महिन्यात आहे? हा, सप्तमाधिपती जो आहे या मिथुन लग्नाचा ते गुरु आहेत आणि ते गुरु लग्नी आहेत आणि लग्नावरनं ते पूर्ण दृष्टीने पाहतायत सप्तम स्थानावरती, पूर्ण दृष्टीने पाहताय ते पंचम स्थानावरती आणि पूर्ण दृष्टीने ते पाहतायत भाग्यस्थानावरती. जरी भाग्यस्थानात राहू असला तरी चांगल्यापैकी अरेंज मॅरेजेस बऱ्यापैकी प्रतिसाद मिळून मिथुन लग्नाचे जातक स्त्री असो वा पुरुष असो यांचे होणार आहे. धन्यवाद गुरुजी. आता आपण कौटुंबिक जीवनाकडे वळू. ज्यांची लग्न झाली आहेत त्यांच्या जोडीदाराशी संबंध कसे असतील? सप्तमेश गुरु लग्नी आहे, मिथुन लग्नाचं भ्रमण सुरू झाले, त्याची काही अडचणीचे संबंध नाही आहेत. पालक आणि मुलं यांच्याबद्दल जर विचारलं तर मिथुन लग्नाच्या लोकांसाठी या महिन्यात त्यांच्या पालकांशी आणि त्यांच्या मुलांशी संबंध कसे असतील? मिथुन लग्नाचे जे पालक आहेत त्यांचं थोडासा म्हणजे त्यांच्या संतती स्थानाचा कारकग्रह शुक्र हा 14 सप्टेंबर नंतर कुटुंब स्थानामध्ये भ्रमण करेल सिंह राशीमध्ये आणि तिथून ते संबंध राहूंच्या दृष्टीत येणार असल्याने आता जरी 14 तारखेपर्यंत संबंध चांगले असले तरी ते नंतर त्यांना त्यांची पालक त्रास देतील, ऐकणार नाहीत, मनाविरुद्धच्या गोष्टी करतील. दुसरं असं आहे की जे पाल्य आहेत मिथुन लग्नाचे, मिथुन लग्नाचे पाल्य जे आहेत त्यांचे वडील त्यांच्याशी पण त्यांचे आपापसात मतभेद होतील, कारण दशमामध्ये पितृस्थानात शनी आहेत आणि चतुर्थ स्थानात मंगळ आहेत. जितके हे हट्टी तितके ते त्यांचे पालकही तेवढेच हट्टी आणि मनाविरुद्ध गोष्टी करणार आहेत. हा थोडासा संबंध फक्त 15 ते 18 वर्षाच्या वर एखाद्या करिअरचं डिसिजन घ्यायचं किंवा काय करायचं या दृष्टीने उद्भवण्याची शक्यता जास्त आहे. धन्यवाद गुरुजी. याच्यावरती काही उपाय असू शकतील? हो, उपाय आहे. त्यांनी आपल्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये जो माळोचा असतो, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आर्किटेक्चरल लँग्वेजमध्ये लॉफ्ट म्हणतात, तिथे काही काही लोक आजकाल आता सरकणारे दरवाजे करून ते बंद करून ठेवतात, तिथे सामान ठेवतात. अशी एक पद्धत आहे. काही ठिकाणी ते ओपन उघडे असतात, तर त्या ठिकाणी काशाच्या वाटीमध्ये काळं मीठ म्हणजे सेंधो मीठ नाही, काळं मीठ जे आपण आईस्क्रीमच्या अवतीभोवती टाकतो, आईस्क्रीम करताना त्या बर्फावरती टाकतो, ते काळं मीठ भरून ठेवावं. ते ग्रॅज्युअली ते मीठ वितळत जातं, तसा तसा तो घरातला दोष निवारण होत जातो. गुरुजी, मिथुन लग्नाच्या लोकांचे त्यांच्या भावंडांशी या महिन्यात कसे संबंध असतील? मिथुन लग्नाचे जातक जे मोठी भावंड आहेत त्यांचं आणि जी छोटी भावंड आहेत त्यांचं, अशा 2 वेगवेगळ्या विभागणी करता येईल. जे मोठे भावंड आहेत ते पितृतुल्य असल्याने
त्यांचं थोडंसं मनाविरुद्ध ते धाकटी भावंड करतील असं त्यांना वाटेल, पण प्रत्यक्षात तसं नसेल. पण तो आभास असा निर्माण होईल. आणि जे मिथुन लग्नाची जी बालकं लहान आहेत की ज्यांना त्यांना पितृतुल्य अशी भावंड आहेत पण त्यांचं लग्न मिथून नाही आहे, त्यांना काही अडचण येणार नाही. ते एकमेकांशी सौहार्दात राहतील. आता आपण आरोग्याकडे बोलूयात. गुरुजी, मिथुन लग्नाच्या लोकांचं आरोग्य या महिन्यात कसं असेल? आरोग्य स्थानाचे अधिपती जे आहेत मिथुन लग्नाचे ते शनी आहेत आणि ते शनी दशमात आहे आणि ते त्रय एकादश योग करतायत. त्यामुळे मिथुन लग्नाच्या जातकांचं आरोग्य खूप चांगलं राहील, त्यांना काही अडचण येणार नाही. जे दाम्पत्य संततीसाठी प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी हा महिना अनुकूल ठरेल का? मिथुन लग्नाची जी जातकं संततीची कारकत्व करतायत त्यांना हा महिना तूर्त 14 तारखेपर्यंत अनुकूल नाहीये, पण 14 तारखेच्या नंतर तो अनुकूल राहील. धन्यवाद गुरुजी. ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांच्या आरोग्यासाठी या महिन्यात काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे? थोड्याफार प्रमाणामध्ये ती घेणं आवश्यक आहे. त्यांना त्या दृष्टीने बाळाला काही नाही, गर्भाला काही नाही, पण त्या स्त्रियांना थोडासा आजार होण्याची शक्यता आहे. विशेषत्व त्यांचे खानपाण्याचं काहीतरी इरेग्युलॅरिटी होण्याची शक्यता आहे किंवा काहीतरी ज्याला आपण असं म्हणतो की एखादं पॉइझनस इन्सेक्ट असतो, म्हणजे जसं आपण विंचू म्हणा किंवा काही असं चावण्याची शक्यता आहे की ज्याच्यामुळे थोडंसं पॉइझनस होऊन त्या त्वचेला त्यांच्या इजा होणार आहे. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये काळजी घ्यावी, म्हणजे त्या फिटल्सवरती पण काही परिणाम होणार नाही. तर या दृष्टीने शक्यतो त्यांनी गर्भरक्षा कवच म्हणावं आणि आपल्या शरीराच्या दृष्टीने त्यांनी शिवाचा जो मंत्र आहे, मृत्युंजयाचा वेगळा मंत्र आहे, मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. हा एक आपला 11 वेळा रोज जरी म्हटला तरी अशा प्रकारचं कुठलंही म्हणजे इजा होणार नाही किंवा एखादं पॉइझनस इन्सेक्ट त्यांना चावणार नाही. धन्यवाद गुरुजी. आपलेही काही प्रश्न असतील तर आपण गुरुजींना विचारू शकता कॉमेंट्समध्ये किंवा आम्हाला पाठवू शकता. धन्यवाद.